चला इथं फायनली माझी साडी आली खूप दिवसातून, कारण मला विश्वास नव्हता की साडी येईल म्हणून. पण फायनली साडी आली. इतकी मी खुश झाली होती ना, विश्वासच नव्हता की माझ्यापर्यंत साडी येईल का नाही येईल असं वाटत होतं. पण मला साडी तसं तर मला दुसरी साडी पाहिजे होती, पण असं म्हणलं जाऊ दे आता, ते नाही तर नाही दुसरी तरी घेऊ साडी. आता नाद केला हेच म्हणल्याच्या नंतर माणसाला कसं असतं ना, एकदा एका गोष्टीचा नाद केला ना तर ती पूर्ण झाल्याशिवाय ना मनच राहत नाही. तर इथं माझी फायनली साडी आली होती, कारण मी खूप दिवसापासून वाट बघत होती साडी केव्हा येते. मला ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मला ती दुसरी साडी आवडली होती तक्षशिल, पण मला पाहिजे ती साडीचा कलर भेटला नाही, त्यामुळे मला हा कलर म्हणजे ही साडी मागवली मी, म्हणजेच ही दुसरी साडी आहे. तर असो, ही पण साडी छान आली, मला जशी पाहिजे तशी आली, एकदम म्हणजे चापून चुपून बसणारी आणि दिसायला काठापदरासारखी दिसणारी, आणि मेन म्हणलं तर पट्टमने नेसता येणारी साडी, कारण जास्त मला काठापदराच्या साड्या अशा आवडत नाहीत त्यामुळे. तर बघा किती छान दिसते साडी, शिवानीने घातली होती फायनली साडी. तुम्हाला तर आवडली, तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर आज जो व्हिडिओ आहे तो टॉपिक थोडासा वेगळा आहे. म्हणजेच काय वेगळा आहे तर आपल्या बायकांचा सगळ्याचाच आवडीचा विषय म्हणजे साड्या. साड्या बायकांना एवढ्या आवडतात त्या किती बी जरी घेतल्या ना तर त्यांच्यासाठी कमीच असतात साड्या. एकेकाचं ना पूर्ण एक कपाट भरून दुसरं कपाट भरायला आलेलं असतं तरी त्यांना कमीच असतं, कारण नवीन स्टॉक आला का साड्या घ्या वाटतं. तसं मी तेवढ्या काय घेत नाही, कारण मी सगळ्यापेक्षा वेगळी आहे असं मला वाटते. कारण माझी एक खोड माहिती ना, एक जर साडी नवीन निघाली तर ना सगळ्या बायका तीच साडी घेतात, प्रत्येकाच्या अंगावर तीच साडी बघायला भेटते. मला ती आवडत नाही. मी त्याच्यापेक्षा थोडं वेगळं घ्यायचा प्रयत्न करते, कारण नवीन स्टॉक आला ना मला नको वाटतं. पण पहिल्यांदा असं झाले की मला एक साडी आवडली आणि ती सगळीकडेच फेमस झाली आहे. ती म्हणजे तक्षशिल साडी. इतकी फेमस झाली ना, मला इतकी आवडली ना साडी, ती खूप आवडली साडी. कधी जाईन आणि कधी घेईन असं मला झाले, पण मला ती साडी मला भेटली नाही. मी खूप दिवसापासून बघत होते, पण कसं असतं ना, माझं मन लवकर म्हणजे घेऊ का नको, येईल का नाही लवकर असं तसं वाटते. कारण मला ही साडी घ्यायची होती सख्या बहिणी सख्या जावांकडून, कारण आपल्याला सगळ्याला तर माहिती आहे की त्या दोघीचे व्हिडिओ किती छान असतात, व्हायरल असतात कितीतरी, आणि त्यांचे व्हिडिओ बघितलं ना असं वाटतं की ती आपल्या घरच्याच कुणीतरी आहेत, आपलेच नातेवाईक आहेत का काय असं वाटते. एवढे छान त्यांचे व्हिडिओ असतात. मग मला त्यांच्याकडून खरं तर मला साडी घ्यायची होती, कारण बाहेर ना त्या साडीची किंमत खूप जास्त आहे, त्यांच्याकडे किंमत कमी आहे. त्यामुळे ना मला ती साडी त्यांच्याकडूनच घ्यायची होती. पण मला मी साडी मागवायला खूप उशीर केला आणि मला जो कलर पाहिजे मला तो कलर भेटला नाही. 2-3 वेळेस मी मेसेज केला त्यांना की हा कलर आहे का, तो नाही, तर दुसरा कलर आहे का, तो नाही. त्यांनी दाखवला मला पिवळा कलर, मला तो अजिबात आवडत नाही. माझ्याकडे 2-3 साड्या आहेत, मला तक्षशिल साडीमध्ये पिवळा कलर अजिबात आवडत नाही, आणि एकदम गडद गुलाबी दाखवला तर मला तो पण आवडत नाही. त्यामुळे मग मी त्या साडीचा विषय सोडून दिला आणि दुसरी साडी मागवली. तर ते तर तुम्ही बघितली, कारण मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवली साडी ती, आणि अंगावर पण शिवानीनं घालून दाखवली ती साडी ती. त्यामुळे ती पण साडी छान आहे, ती त्यांच्याकडून मागवली होती. सख्या बहिणी सख्या जावांकडूनच मागवली होती त्यांच्याकडूनच. तर ती पण साडी खूप छान आहे, आमच्यात पण सगळ्यांना आवडली साडी ती. त्यामुळे पण मला पाहिजे होती खरं तर तक्षशिल साडी पाहिजे होती. माझं खूप मन गेलं होतं त्या साडीवर, पण नाही भेटली. तर त्यांना विचारलं मी, बरेच वेळेस मेसेज पण केला की साडी आता स्टॉक नवीन कधी येणार आहे म्हणून, पण त्याने रिप्लाय दिला नाही. कारण त्याच्या मागलं कारण मला वाटलं ही रिप्लाय का देत नाही ती. पण तेव्हा मला कारण त्यांचं माहीत नव्हतं. मला नंतर कारण माहीत झालं की त्यांच्या सासूबाई ज्या आहेत तर त्यांना हार्ट अटॅक आला, त्यामुळे ते स्वर्गवासी झाल्यात. नंतर मला माहीत झालं, म्हणून मग मी विषय सोडून दिला. पुन्हा काही मी मेसेज वगैरे काही केलं नाही त्यांना. त्याच्या आधीच 8-10 दिवसापासून मी मेसेज करत होते, पण मला ती साडी भेटली नाही, त्यामुळे मी दुसरी साडी मागवली. नंतर अजून मेसेज करत होते की स्टॉक नवीन येणार आहे का म्हणून मला रिप्लाय दिला नाही. त्यामुळे म्हणलं की जाऊ दे आता. आणि मला त्यांच्या व्हिडिओबद्दल अजून एक सांगायचं आहे. मी आता खास ही साडीसाठीच म्हणून व्हिडिओ नाही केलेला. खरं तर मला त्यांच्या व्हिडिओबद्दल बोलायचं आहे. खूप दिवसापासून माझ्या मनात इच्छा होती, कारण मी त्यांना कमेंट वगैरे कधी करत नाही, रोज व्हिडिओ बघते, पण कमेंट असं आवर्जून कधी करत नाही. कारण ना मी शिलाई काम करते, मग
शिवत व्हिडिओ बघते मी फक्त. मग मला कमेंट असं आवर्जून करणं होत नाही. त्यांनाच म्हणून नाही मी कोणालाच कमेंट करत नाही. पण मला व्हिडिओ मनातून इतके आवडतात त्यांचेच, खरंच खूप म्हणजे खूप आवडतात व्हिडिओ मला त्यांचे. आणि माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाहीत, कारण मला माझे व्हिडिओ जास्त असं व्हायरल पण होत नाही, ते व्ह्यूज पण येत नाहीत. कारण पाहिजे तेवढे व्हिडिओ माझे चांगले नसतील असं मला तर वाटते, त्यामुळे व्ह्यूज येत नसतील. पण मला आवड निर्माण झाली म्हणून मी व्हिडिओ टाकते मी, की असावं आपलं काहीतरी. म्हणजे आपले आता तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये सांगितलं मी व्हिडिओ कशासाठी करते, तर त्यामुळे मी आता ते सांगत बसत नाही. पण ना व्ह्यूज येत नाहीत म्हणून बरेच वेळेस असं बी झालं की नको आता व्हिडिओ टाकायचे नको व्हिडिओ विषय क्लोज करू म्हणून. पण मी जेव्हा त्या दोघीचे व्हिडिओ बघते ना, स्वातीताई आणि भारतीताई, मला इतकं मनातून म्हणजे भारी वाटतं ना, की खरंच त्या करू शकताय तर आपण का नाही करू शकत. की म्हणजे त्यांना तर काही कमी नाही. तुम्ही तर त्यांचे व्हिडिओ बघतच असाल, मला माहिती आहे. खूप जण व्हिडिओ त्यांचे खूप व्हायरल आहेत, सगळे यूट्यूबरपेक्षा त्यांचे व्हिडिओ आता सध्याला ना टॉपवर आहेत सध्या व्हिडिओ त्यांचे, त्यामुळे सगळेच बघत असतील. तर त्यांच्या व्हिडिओमधून आपल्याला इतकी छान प्रेरणा भेटते ना खरंच, की बायकांनी बसून राहिलं नाही पाहिजे. प्रत्येक बायकांनी काहीतरी घरात बसून करायला पाहिजे. एवढे छान त्यांचे व्हिडिओ असतात ना, की त्यांचे व्हिडिओ बघूनच आपल्याला मोटिवेशन भेटतं, की आपण पण ह्यांच्यावर करायला पाहिजे काहीतरी घरात बसून असं वाटतं. त्यामुळे मला खूप वेळेस ना त्यांचे व्हिडिओ बघूनच मला वाटलं की आपले व्हिडिओ नाही बंद करायचे, चालू ठेवायचे. भले 1 वर्ष जाऊ, 2 वर्ष जाऊ, 4 वर्ष जाऊ, पण करत राहायचं. भले यश भेटू अगर नाही भेटू, ती आता देवाच्या हातात राहिलं, ते आपल्याला काही नाही. पण जेवढं आपल्या हातात आहे तेवढं तर आपण करणारच. त्यामुळे तरी पण मी रोज व्हिडिओ टाकत नाही. 2-4 दिवसाला, 8 दिवसाला, 2 दिवसाला असं टाकते. कधी तर रोज पण जातो व्हिडिओ, 3-4 दिवस कंटिन्यू रोज व्हिडिओ जातो, नंतर व्हिडिओ जात नाही असं माझं होतं. तर मी त्यांचे व्हिडिओ रोज बघते नित्यनेमानं. पण आता ना त्यांच्या सासूबाईचं असं झाल्यामुळे ना, तर आता कंप्लीट 8-10 दिवस 15 दिवस होत आला असेल त्यांचे व्हिडिओ येत नाही आहेत आता. तर अजून आधी येतील 4-8 दिवसानं थोडंसं त्यांचं दुःख थोडंसं कमी झाल्याच्या नंतर. कारण सासूबाई त्यांच्या पण खूप चांगल्या होत्या. पण आता काय असतं, जन्म पण आपल्या हातात म्हणजे जन्म मृत्यू हे देवाच्याच हातात असतं. त्यामुळे तर असो आता जाऊ द्या. पण त्यांचे व्हिडिओ येत नाही तर बऱ्याच बायकांना एवढी म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं, काहीतरी विसरल्यासारखं होत असेल. बायका वाट बघत असतील की कधी येतील त्यांचे व्हिडिओ म्हणून. एवढे त्यांचे व्हिडिओ छान असतात, खरंच छान असतात व्हिडिओ त्यांचे. मग त्यांचे व्हिडिओ बघून ना मला खूप वेळेस वाटलं की नको आपण व्हिडिओ बघायलाच म्हणजे सुरू ठेवायलाच पाहिजे असं वाटायला मला. त्यामुळे तर मी आता व्हिडिओमध्ये त्यांच्याविषयी बोलते, तर त्यांना पण माहिती नसेल की मी कोण आहे नेमकं. कारण ना मी कमेंट जर करत राहिले असते तर त्यांना पण माहीत राहिलं असते की मी कोण आहे. मी फर्स्ट टाईम त्यांच्यावर व्हिडिओ बनवते, का तर मी साडी मागवली त्यांच्याकडून त्यासाठी. कारण मला साडी पण दाखवायची होती व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी त्यांच्यावर. आणि मला हे माझ्या मनात खूप दिवसापासून गोष्ट होती की मला सांगायचं होतं की त्यांचे व्हिडिओ बघून मला किती भारी वाटतं आणि किती मला म्हणजे मोटिवेशन भेटतं त्यांच्या व्हिडिओमधून. म्हणून मला सांगायचं होतं, म्हणून मला हा छोटासा व्हिडिओ बनवावा वाटला त्या साडीच्या निमित्तानं. तर अजून पण त्यांच्याकडे जर नवीन स्टॉक आला तर मी अजून पण त्यांच्याकडून तक्षशिल साडी मागवणार आहे. पण आता मला तर नाही वाटत की लवकर त्यांच्याकडल्या साड्या येतील म्हणून. पण असो जाऊ द्या. आता तुम्ही जर त्यांचे व्हिडिओ बघत नसाल ना, नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की व्हिडिओ किती छान असतात. म्हणजे त्यांचे व्हिडिओच म्हणून नाही. तर आता मी थोडासा जागा बदलला आहे, कारण तिथं ना एक मच्छर माझ्या थोडा पुढे सारखं फिरत होता, त्यामुळे मी जागा बदलला आहे आता. तर मला त्यांच्या व्हिडिओबद्दलच सांगायचं होतं, कारण मी कमेंट ही ती कधीच करत नाही. त्यामुळे मला पर्सनली असं बोलायचं होतं समोरासमोर. त्यांच्या साड्या पण खूप छान असतात. मला आलेली पण साडी खरंच खूप छान आहे. मला आधी मनात कुठतरी भीती वाटत होती की येते का नाही आपल्यापर्यंत, आपण खूप लांब राहते, येते का नाही इकडल्या जिल्ह्यामध्ये. ते 7-8 जिल्ह्याकडल्या आहेत दोघीजणी. मग कसं येईल, काय येईल, कशी येईल. कारण मेशोवरून आम्ही सारखं मागवतो, मग मेशोचे माणसं येऊन देऊन जातात आपल्याला. पण ही साडी पोस्टाने येणार होती, त्यामुळे थोडीसं भीती होती मनामध्ये. पण मी त्यांना मेसेज करत राहिले. 10 दिवस झाले तरी साडी आली नव्हती अजून. 10 दिवस झाले साडी कशी आली नाही, येते का नाही. मी शिवानीला सांगायची, शिवानी अगं येते का नाही साडी. मी त्यांना मेसेज करत होते. आपण साडीचा व्हिडिओ केलं ना, हो हे बरं व्हिडिओ केला आहे, पण तरी आता दाखवते साडी एकदा तुम्हाला. मी ब्लाऊज पण शिवून ठेवलेलं गेलं की मी कोणत्या साडीवरचं एवढा अर्जंट ब्लाऊज शिवत आहे. पण ह्या साडीवरचं शिवले, साधंच शिवले. मला जास्त फॅन्सी ब्लाऊज आवडत नाही, त्यामुळे मी साधंच शिवले. पण मला ना हा कलर नव्हता माझ्याकडं, त्यामुळे मी हा कलर मागवला आहे. मला पण खूप आवडली. एखाद्या वेळेस आता वटसावित्री पौर्णिमेला तक्षशिल साडी घालायची होती मला खरं तर, पण नाही घालणं झालं मला.
त्यामुळे तर चला, तुम्हाला पण ही साडी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि साडीनंतर मला ना 11व्या दिवशी आली ना आपल्याला साडी. 11व्या दिवशी मला साडी आली. मग ते त्यांच्या सासूबाईचं तसं झाल्यामुळे मला माहीत नव्हतं की त्याने रिप्लाय का देत नाहीत कारण आम्ही साडीबद्दल पण रिप्लाय करत होतो, मेसेज करत होतो, आणि साडी आली नाही त्याच्याबद्दल पण मेसेज करत होतो, पण रिप्लाय एकाचा पण नाही आला. मग मला मनात कुठं राग यायचा की ह्याने रिप्लाय का देत नाहीत म्हणून, कारण मला माहितीच नव्हतं ना. व्हिडिओ 2-4 दिवस बंद होते त्यांचे, पण मला वाटलं त्या त्यांच्या सासूबाई दवाखान्यात होत्या, त्यांनी व्हिडिओ पण टाकला होता की असं अचानक झालं रात्री, आम्ही व्हिडिओ टाकलाय, आता बरी आहे तब्येत म्हणून व्हिडिओ टाकला होता. नंतर 2-3 दिवस व्हिडिओ आले नाही. मला वाटलं एखाद्या वेळेस धावपळ असते दवाखान्यात जाण्याची येण्याची, होत नसेल व्हिडिओ टाकणं म्हणून टाकले नसतील असं वाटलं मला. मग नंतर मी त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन चेक केलं तर तेव्हा मला समजलं की त्यांच्या सासूबाई गेलेत म्हणून. त्यामुळे तर असं जाऊ दे आता. मग नंतर माझी साडी आली, त्याबद्दल मी त्यांना सॉरी म्हणते, कारण मी सारखं मेसेज करत होते त्याबद्दल. तर हे बघा, मी ब्लाऊज पण शिवून ठेवले. मी एवढं अर्जंट कधीच कोणत्यावर शिवत नाही करत. आता जेव्हा साडी घालेल ना तर तेव्हा मी दाखवेल, कधीच एवढ्या अर्जंटमध्ये शिवत नाही. पण मला ही साडी आवडली, कलर पण आवडला त्यामुळे. तर मला अजून एक तक्षशिल साडी आली ना त्याची पण घ्यायची नक्की. मी आता सध्या मेशोवरून मागवली साडी, पण कशी ती काही ती मला विश्वास येत नाही आहे त्या साडीचा चांगली येईल का नाही येईल. पण चांगली आली तर ठेवून घेणार आहे, नाहीतर मग रिटर्न करणार आहे आणि नंतर ह्यांच्याकडून सगळ्या जावांकडूनच मागवून घेणार आहे मी. साडी खूप छान आली मला त्यामुळे. तर असं चला, तुम्ही पण सुद्धा त्यांचे व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला समजेल की मी तेवढी स्तुती त्यांच्या व्हिडिओची का करते म्हणून. खरंच व्हिडिओ छान असतात, कारण घरात बसून पण बायका काहीतरी करू शकतात. एवढं त्यांच्या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखं आहे, बरंच काही शिकण्यासारखं आहे व्हिडिओमध्ये. कारण रोज एक व्हिडिओ नसतो त्यांचा, प्रत्येक वेळेस व्हिडिओ वेगळाच असतो. रोज व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं असतं, रोज व्हिडिओमध्ये वेगळं काहीच. त्यांचे व्हिडिओ बघून मला असं खूप वेळ असं वाटायचं की बाबा त्यांनी किती वेगळ्या व्हिडिओमध्ये करतात, आपण का नाही करू शकत. पण त्यांच्यासारखं आपल्याला जमलं असं नसतं. प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी असते. आता त्यांनी बरेच काही शिकलेले आहे, तेवढं मी काही शिकलेलं नाही आहे. म्हणजे त्यांचं शिक्षण पण झालेलं आहे, पुन्हा फॅन्सी डिझाईनचं ब्लाऊज पण त्यांचे झालेले आहे, ते फॅशन डिझाईन पण त्यांची झालेली आहे. त्यामुळे बरंच काही येतं त्यांना. केक येतात, पर्स बनवायला, सगळं बरंच काही येते त्यांना. शिकण्याचं खूप आहे त्यांच्याकडे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा त्यांचे. तर चला, आता व्हिडिओ खूप मोठा होते, तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. बाय.